अशा पद्धतीने वार्षिक सभासद संख्या, वसूल भाग भांडवल, ठेवी आणि कर्ज हे 4 प्रकार झाले। नंतर संस्थेचं शाखेचं जे काय नफा आपलं जे काय थकबाकीचं प्रमाण आहे त्या थकबाकीचं प्रमाणाचं सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। जर शाखेचं 10% थकबाकीचं प्रमाण असेल तर ते 5%च्या आतमध्ये कसं येईल हेच टार्गेट ठेवलं पाहिजे। आता आपलं दुसरं सेशन आहे कर्ज वसुली, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रभावी कर्ज वसुली कशी करायची, काय मेथड आहे ती आपण पाहणार आहोत। म्हणून थकबाकीच्या प्रमाणाचं सुद्धा उद्दिष्ट ठेवलं पाहिजे। अशा पद्धतीने ही 5 प्रकारची उद्दिष्ट आपण आपल्या संस्थेसाठी डिफाइन केली बरोबर। आता ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण करत असताना त्या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये आपण ठेवीदारांचं एक रजिस्टर तयार केलं पाहिजे। ठेवीदारांचं रजिस्टर केलं पाहिजे। समजा तुम्ही ते रजिस्टर तयार करताय, A4 साइजचं रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टर मध्ये तुम्हाला एवढे भाग तयार करायचे। रजिस्टर मध्ये किती भाग तयार झाले? 6 भाग तयार झाले। सभासदाचं नाव, पत्ता आणि फोन नंबर, सभासदाचं नाव, पत्ता, फोन नंबर असं तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर तयार करायचे आणि त्याला अल्फाबेटिकली पेजिंग करायचे। समजा माझं नाव बोडके, मग बी मध्ये माझं नाव येईल आणि पेज नंबर येईल बरोबर। अशा पद्धतीने तुमच्या शाखेमधील जे काही ठेवीदार आहे त्या ठेवीदारांचं एक रजिस्टर मेंटेन करते, नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक। हे रजिस्टर तुम्ही एकदा मेंटेन केलं का त्याचा उपयोग तुम्हाला उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी, त्यांना फोन करण्यासाठी एक तर तुमचा वेळ जाईल। तुमच्या शाखेमध्ये जेवढे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे ठेवीचे अर्ज सगळे पाहिजे आणि त्या ठेवीच्या अर्जावरून हे रजिस्टर एकदा मेंटेन करायचं। हे रजिस्टर मेंटेन केल्यानंतर त्याचा एक फायदा होतो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची अचीवमेंट करायची असते त्यावेळेस संपर्क करण्यासाठी फायदा होतो, नंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फायदा होतो, नंतर ज्यावेळेस शाखेचा वर्धापन दिन असतो त्यावेळेस शाखेचा वर्धापन जर तुम्हाला दिनाचं त्यांना जर काही इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण फायदा होतो। म्हणून ठेवीदारांचं रजिस्टर तुमच्या शाखेमध्ये तयार पाहिजे। नवीन ठेवीदाराला ऍड करायचा, नवीन ठेवीदाराला ऍड करायचा, असं जेवढे ठेवीदार आहेत त्यांची ही गॅदरिंग केलेली माहिती ह्या रजिस्टर मध्ये आहे। मग मुख्यालयाने तुम्हाला 100 दिवाळीचे कार्ड पाठवले आणि त्या ठेवीदारांना पाठवायचे, मग तुम्ही ते फॉर्म उचकायचे पाहायचे असं नाही। हे रजिस्टर समोर घ्यायचं, पत्ता, नाव टाकायचं आणि इन्व्हिटेशन कार्ड दिवाळीचं देऊन टाकायचं, जर तुमच्याकडे प्रॅक्टिस तशी असेल तर बरोबर। अशा पद्धतीने वार्षिक उद्दिष्ट तुम्ही ठेवले पाहिजे। हे वार्षिक उद्दिष्ट ज्याप्रमाणे आहे त्या पद्धतीने मासिक उद्दिष्ट सुद्धा आपण तयार केले पाहिजे। शाखेचे जे शाखा व्यवस्थापक आहे त्यांनी मासिक उद्दिष्ट तयार केले पाहिजे। शाखे मुख्यालयाने दिलेली वार्षिक उद्दिष्ट त्याला भागिले जर 12 केलं तर तुम्हाला मासिक उद्दिष्ट त्या ठिकाणी भेटतं बरोबर। म्हणजे प्रत्येक शाखेला प्रत्येक महिन्यामध्ये एकूण किती काम करायचं, एकूण किती सभासद संख्येत वाढ करायची, एकूण किती वसूल भाग भांडवल जमा करायचे, एकूण किती ठेवीमध्ये वाढ करायची, एकूण किती कर्जामध्ये वाढ करायची, एकूण थकबाकीचं प्रमाण किती प्रत्येक महिन्याला कमी केलं पाहिजे, हे तुम्ही प्रत्येक महिन्याला ते उद्दिष्ट टेबलवरती तयार करून ठेवलं पाहिजे। आता प्रॅक्टिकली तुम्ही करता। शाखा व्यवस्थापक कोण कोण आहे? ते पहिले 2 रांगेमध्ये बसलेले सगळे शाखा व्यवस्थापक आहेत बरोबर। प्रत्येक महिन्याला टार्गेट कुठपर्यंत आले, किती कमी आहे किंवा पूर्ण झाले का हे पाहता का प्रत्येक महिन्याला? हेड ऑफिसला रिपोर्ट पण तुम्ही देता बरोबर ना। ही प्रॅक्टिस तुमची आहे बरोबर ना। मग कसं होतं, एकदम 31 मार्च आल्यानंतरच उद्दिष्टांकडे लक्ष देणाऱ्या सुद्धा सहकारी संस्था आहे। ऑलरेडी हे जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट प्रत्येक महिन्याला चेकआउट जर झालं, जर मला माझ्या शाखेला 12 लाखाचं उद्दिष्ट जर दिले तर 1 लाख मला महिन्याला उद्दिष्ट पूर्ती करायची। एप्रिल महिन्यामध्ये 1 लाख, पुढच्या महिन्यामध्ये 1 लाख,
त्याच्या तिसऱ्या महिन्यामध्ये 1 लाख, म्हणजे असे क्वार्टरली 3 लाख. पहिली क्वार्टर संपली, मग मला दिलेले उद्दिष्ट 3 लाख पूर्ण झाले का? 3 लाख पूर्ण झाले का? 31 मार्च पेक्षाही शाखा माझी रिवर्स झाली. जर 31 मार्चला 1 कोटी जर माझ्या शाखेच्या ठेवी होत्या, मला 12 लाखाचं उद्दिष्ट दिले, उदाहरण खातर घेतोय आपण, म्हणजे 1 कोटी 12 लाख 31 मार्च 24 ला माझं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. पण 31 आज मी 3 क्वार्टरली तपासणी करतोय आणि माझ्या शाखेचं टार्गेट तर राहू द्या, पण 1 कोटी पेक्षाही माझ्या ठेवी कमी झाल्यात, 95 लाख झाले. मग क्वार्टरली माझं उद्दिष्ट किती तयार झालं? तिसऱ्या महिन्यामध्ये माझ्या शाखेचं उद्दिष्ट किती आहे? 5 बाकी 3 आणि पुढचे 3. बरोबर, 5 बाकी 3 आणि पुढचे 3, म्हणजे 8 लाखाचं उद्दिष्ट त्या शाखेला त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण करायचं, म्हणजे जुलैमध्ये पूर्ण करायचं. एप्रिल, मे, जून मध्ये चेकआउट केलं का 31 मार्च पेक्षाही माझ्या ठेवी कमी झाल्या, तर मला एवढं उद्दिष्ट पूर्ण करायचं. 1 कोटी 2 लाख जर उद्दिष्ट जर जून महिन्यामध्ये झालं असेल तर 1 लाखाचं उद्दिष्ट बाकी आणि जुलैचं 1 लाखाचं, असं 2 लाखाचं उद्दिष्ट मला जुलैमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायचं. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचं सुद्धा उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे. त्याला आपण ध्येय म्हणतो, त्याला आपण गोल म्हणतो. आणि हे जर गोल आपल्या डोळ्यासमोर नसेल तर आपण त्या ध्येय निश्चितीकडे, त्या ध्येयाकडे कधीही पोहोचू शकत नाही. मला मुंबईला निकम साहेबांनी सांगितलं का वाईला जा आणि इंद्रायणी हॉटेलमध्ये तिथे जाऊन तुम्ही मुक्काम करा. मी वाई कधी पाहिलीच नाही, वाई कुठल्या जिल्ह्यामध्ये मला माहीतच नाही. पण नुसतं एवढं त्यांनी मला सांगितलं तर मी वाई येऊ शकतो का? नाही येऊ शकत. मला त्यांनी सांगितलं पाहिजे का सातारा जिल्ह्यामध्ये वाई आहे आणि त्या वाईमध्ये तुमच्या बस स्टॉपचं एसटी स्टँडच्या समोर ते हॉटेल आहे. सगळं हे मला त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि ती गाडी किती वाजता निघते, तिथे किती वाजता तुम्ही पोहोचणार, हा ज्यावेळेस मला डाटा ते देतील त्यावेळेस मी माझ्या गंतव्य स्थानाकडे पोहोचू शकतो. अदरवाईज मी अगदी 3 दिवस जरी फिरत राहिलो तरी मी माझ्या मूळ स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. तसं तुमच्या डोळ्यासमोर जर टार्गेट नसेल तर तुम्ही त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता का? नाही पोहोचू शकत. मग 31 मार्चला आपण गडबडीत मग मुख्यालयाची बोलणी घ्यावी लागतात. टार्गेट पूर्ण नाही, एकही टार्गेट पूर्ण नाही, उलट टार्गेट 31 मार्च पेक्षाही शाखा रिवर्स आली. पण मित्रांनो, ह्यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्ही ह्या टार्गेटचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. नुसत्या मॅनेजरने रिव्ह्यू न घेता 1 किंवा 2 तारखेला शाखेतील जेवढे काही कर्मचारी वर्ग आहेत, मग 2 असू, 3 असू, 5 असू, त्यांनी एकत्रित एक सभा घेतली पाहिजे शाखेमध्ये आणि ह्या सगळ्या टार्गेट बाबत आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. प्रत्येक कर्मचारी ह्या टार्गेट मध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. आपण काय करतो, आपण स्वतःच ते सगळ्या गोष्टी करत राहतो, स्वतःच धावपळ करत राहतो आणि मग तिथे गंमत असते. त्या कर्मचाऱ्याला पण रिलेटिव्ह आहेत, त्या कर्मचाऱ्याला पण नातेवाईक आहेत, त्या कर्मचाऱ्याला पण शेजारी आहेत, त्या कर्मचाऱ्याला पण आजूबाजूचे राहणारे ओळखतात, त्या कर्मचाऱ्याला सुद्धा तू न्यू सातारा जिल्हा मल्टीस्टेट मध्ये काम करतो याची जाणीव आजूबाजूच्या लोकांना असते. मग त्या कर्मचाऱ्याने सुद्धा आपल्या टार्गेटमध्ये, संस्थेच्या टार्गेटमध्ये सहभाग का घेतला नाही पाहिजे? बरोबर. मग तो कर्मचारी लिपिक असू, कॅशियर असू, सहाय्यक लेखापाल असू किंवा शिपाई असू, मग हे काम सांघिक काम आहे, हे टीम वर्क आहे. हे टीम वर्क ज्यावेळेस आपण करत नाही किंवा आपण एकटेच जर स्वतः घेऊन जर फिरत राहिलो तर मग त्या ठिकाणी सांघिक काम होत नाही. म्हणून आपल्या शाखेतील कर्मचाऱ्यांना आपल्या थिंक टँक मध्ये आणलं पाहिजे, संस्थेच्या थिंक टँक मध्ये आणलं पाहिजे. महिन्यातून एक मीटिंग घेतली पाहिजे शाखेमध्ये. त्यांच्या बरोबर शाखेच्या उलाढालीबाबत, त्यांच्या बरोबर शाखेच्या जे काही ध्येय निश्चिती आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. त्यांना आपल्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. 100% शाखेचं टार्गेट त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे पंचवार्षिक टार्गेट, नंतर वार्षिक टार्गेट आणि वार्षिक टार्गेट, म्हणजे याला ध्येय म्हणतो, गोल म्हणतो, हे आपण फिक्स केलं पाहिजे. आणि त्यासाठी हमेशा
प्रयत्न केला पाहिजे. नंतर आहे आत्मविश्वास. तिसरा पॉइंट आहे आत्मविश्वास. व्यवस्थापनाचं सूत्र दिसलं आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. जर आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स जर असेल तर आपण आपल्या सभासदांबरोबर, काउंटरला आलेल्या सभासदांबरोबर जे काही डायलॉग डिलिव्हर करतो त्याच्यामध्ये ताकद असते. बरोबर. कारण आपण ज्या सहकारी संस्थेमध्ये काम करतो ती सहकारी संस्था आर्थिक व्यवहार करणारी सहकारी संस्था आहे, पैशाची देवाणघेवाण करणारी संस्था आहे. म्हणून ज्या वेळेस आपण आपल्या सभासदाबरोबर, ज्यावेळेस आपण आपल्या अधिकाऱ्यांबरोबर बोलतो त्यावेळेस आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आपण बोलताना असं आत्मविश्वासानं बोललं पाहिजे का त्या सभासदाला 100% आपल्यावरती आत्मविश्वास प्राप्त झाला. मित्रांनो, येणारा ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याच्या ठेवी फक्त तुमच्या न्यू सातारा जिल्हा मल्टीस्टेट मध्येच असतात असं नाही. त्याच्या अनेक सहकारी संस्थांमध्ये असतात. त्याची कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिटमध्ये ठेव असू शकते, त्याची शिवज्योती सहकारी पतसंस्थेत ठेव असू शकते, त्याची विशाल जुन्नरमध्ये असू शकते, त्याची ठेव ज्ञानदीपमध्ये असू शकते, त्याची ठेव शिवकृपामध्ये पण असू शकते. तो ग्राहक चोखंदळ असतो. त्याच्याकडे असलेल्या पैशाची तो विभागणी करतो आणि अनेक संस्थांमध्ये ठेवतो. पण तो ग्राहक ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आत्मविश्वासाने त्याच्याबरोबर बोलता आणि तो आत्मविश्वास तुम्ही प्राप्त जर केला, तुमच्या ठेव योजना ज्या तुम्हाला मुखत्वत असतील त्याची व्याजदर, त्याचा कालावधी प्रत्येक कर्मचाऱ्याचा जर पाठ असेल तर त्याच्याबरोबर बोलत असताना तुमच्यातून आत्मविश्वास त्याच्याबरोबर व्यतीत होतो. बरोबर. जर 12 महिन्याला व्याजदर काय आहे, 6 महिन्याला व्याजदर काय आहे, 46 दिवसाला व्याजदर काय, हे व्याजदराचे स्लॅब आणि कालावधी जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने. जर कर्ज योजना ज्या आहेत, लोन पॉलिसी जी आहे, त्या लोन पॉलिसीच्या माहिती जर तुमच्याकडे परफेक्ट असतील, कर्ज तारण, कर्जाचे प्रकार, तारणी, विना तारणी, विना तारणीमध्ये कुठले प्रकार आहेत, तारणीमध्ये कुठले प्रकार आहेत, त्याचा कालावधी काय आहे, त्याचं व्याजदर काय आहे, हे जर तुमचं तोंडपाठ असेल तर ग्राहकाबरोबर बोलताना तुमचा आत्मविश्वास हा 100% त्या सभासदाला लक्षात येतो. आणि मग तो इतर संस्थेमध्ये जातो, तुमचा आत्मविश्वास, तुम्ही दिलेली सेवा त्याला पटते आणि मग इतर संस्थेमध्ये गेल्यानंतर तो त्या ठिकाणी तुमची जाहिरात करतो. मी न्यू सातारा जिल्हा मल्टीस्टेट मध्ये गेलो होतो. काय स्टाफने मला सेवा दिली, काय स्टाफ माझ्याबरोबर बोलला. एकदम त्या ठिकाणी वातावरण, शाखेचं वातावरण, पॉझिटिव्हिटी, हे सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी दिसल्या. आणि मग इतर व्यक्ती आजूबाजूचे ऐकतात आणि मग तुमच्या संस्थेमध्ये, शाखेमध्ये येतात. अशा पद्धतीने संस्थेचं मार्केटिंग होतं. मग हा आत्मविश्वास जमिनीतून उगवतो का? हा आत्मविश्वास आकाशातून पडतो का? नाही. हा आत्मविश्वास आपल्याला जाणीवपूर्वक आपल्यामध्ये प्राप्त करावा लागतो. आणि तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय गोष्टी आहेत मी ह्या पहिल्या सत्राच्या एंडिंगला तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन. नंतरचा मुद्दा आहे चिकाटी. व्यवस्थापनाचं सूत्र आहे चिकाटी. चिकाटी म्हणजे काय, इंग्लिशमध्ये काय बोलतात चिकाटीला? रेसिस्टन्स. चिकाटी. तुमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. चिकाटी शब्द तुमच्याकडे आहे का? सातारा बाई आहे, बरोबर. चिकाटी म्हणजे एखादी गोष्ट ती पूर्ण होईपर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत राहणे. याला साध्या मराठी भाषेमध्ये सरळ सोपा अर्थ असतो. एखादी गोष्ट प्राप्त होण्यासाठी, मिळवण्यासाठी सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणे, सातत्याने ते कृत्य करीत राहणे, त्याला चिकाटी म्हणतात. बरोबर. मग उदाहरणार्थ जर तुम्हाला टार्गेट दिले, ते टार्गेट पूर्ण होईपर्यंत तुमच्यामध्ये चिकाटी असते. जर तुम्ही धरसोड जर केली किंवा दुर्लक्षितपणा केला
तर तुमच्याकडे ते ध्येय, ते उद्दिष्ट कधीही पूर्ण होणार. म्हणून प्रत्येकामध्ये चिकाटी असली पाहिजे. अचिव्हमेंट मी करणारच, ह्या गोष्टीचं अचिव्हमेंट करणारच, ही चिकाटी असली पाहिजे. मित्रांनो, मी ज्या वेळेस माझ्या सहकारी संस्थेमध्ये 33 वर्षे काम केलं, 33 वर्षे त्या संस्थेमध्ये काम करत असताना ज्या वेळेस मला माझ्या सहकारी संस्थेने प्रशिक्षण दिलं, प्रत्येक वर्षाला एकदा प्रशिक्षण व्हायचं, त्या वेळेस माझा कानात जीव ओतून ते प्रशिक्षण मी ऐकत होतो. कानात जीव ओतून, जीव टाकून मी प्रशिक्षण ऐकत होतो. प्रत्येक पॉइंट टू पॉइंट मी त्या ठिकाणी नोटिंग करत होतो. वेगवेगळे स्पीकर आले असतील, वेगवेगळ्या स्पीकरने ती माहिती दिली असेल आणि त्याचा प्रभाव आज मी तुमच्या समोर प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी उभा आहे. मी तुमच्यासारखाच काही दिवस असं प्रशिक्षण ऐकत होतो, पण माझी त्या ठिकाणी चिकाटी मी पकडली आणि सगळे पॉइंट ते स्वीकारले आणि ते भूल माझ्यामध्ये घेतले आणि मी आज तुमच्याकडे प्रशिक्षक म्हणून तिथे पुढे उभे आहे. ज्यावेळेस सहकारी संस्थेमध्ये मी काम करत होतो, एका खेडेगावातून मुंबईला आलो होतो. मी मास्टरचा टेबल सोडून काहीच माझ्या नजरेत कधी काही गोष्टी आल्या नव्हत्या. मास्टरचा टेबल आणि खुर्ची सोडून, म्हणजे तुमच्यासारखा मी सुद्धा ग्रामीण भागातून मुंबईला गेलो होतो. परंतु जीवनात काहीतरी करण्याची एक उमेद आणि चिकाटी समोर ठेवून मी सहकारी संस्थेमध्ये जीव ओतून काम केलं. अनेक विविध प्रकारच्या त्या ठिकाणी काही गोष्टी मी त्या संस्थेसाठी लागू केल्या, पण मला त्याच्याही पुढे जायचं होतं. म्हणून त्या सहकारी संस्थेमध्ये व्हॉलंटरी घेतली आणि उच्च पदावर काम करण्याची पुढे संधी भेटते का असं पाहून मी आज मंत्रालयामध्ये सांगितल्याप्रमाणे सीओ या पदावरती काम करतो. म्हणजे चिकाटी माणसाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकामध्ये चिकाटी असली पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी चिकाटी मनात ठेवलीच पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपलं वर्कआउट त्या ठिकाणी केलं पाहिजे. नंतर नियोजन म्हणजे प्लॅनिंग. नियोजन, व्यवस्थापनामध्ये नियोजनाला खूप महत्त्व आहे. जर एखादं काम करायचंय आणि त्या कामाची जर आपण आखणी केली नाही, त्या कामाचं जर आपण नियोजन केलं नाही, तर ते काम ओबड-धोबड किंवा चांगल्या पद्धतीने होत नाही. बरोबर? एखाद्याच्या घरामध्ये लग्नाचं कार्य असेल तर आपण एक नियोजन करू. लग्नपत्रिका कशी असावी, मंडप कसा असावा, जेवण काय ठेवलं पाहिजे, पाहुण्यांचा सत्कार कसा केला पाहिजे, आपण अगदी 6 महिन्यापासून नियोजन करतो. घरात कुठलाही कार्यक्रम असेल तर 1-2 महिने 2-3 महिने नियोजन करतो आणि त्या नियोजनाचं फलित तो कार्यक्रम यशस्वी होतो. म्हणून आपलं काम करत असताना आपण नियोजन केलं पाहिजे. हे नियोजन आता सांगितल्याप्रमाणे वार्षिक नियोजन असलं पाहिजे, मासिक नियोजन असलं पाहिजे, किंबहुना दररोजच्या कामाचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. दररोजच्या कामाचं नियोजन तुम्ही अर्ली मॉर्निंग ज्यावेळेस येता शाखेमध्ये त्यावेळेस आज काम आपल्याला काय करायचं याचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही 2-3 दिवस प्रॅक्टिस करून पहा. दररोजच्या कामाचं नियोजन करा. ते नियोजनबद्ध काम जर पूर्ण झालं तर आपल्याला काय आनंद होतो, आपल्यामध्ये आनंदाच्या त्या ठिकाणी उकळ्या फुटतात. ज्यावेळेस आपण शाखेतून बाहेर पडतो त्यावेळेस जे चेहऱ्यावरती आनंदाची झालर तयार होते त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतात? जॉब सॅटिस्फॅक्शन. बरोबर? आणि नुसतं पगारच घेऊन आपण आनंदी राहतो का? नाही. जे आपण संस्थेसाठी काम करतो ते काम केल्यानंतर, ते पूर्ण झाल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो आनंद आपल्या पगारापेक्षा कितीतरी पट जास्त असतो. हा माझा स्वतःचा आनंद कितीतरी पट जास्त असतो. मग आपलं जीवन सुखकर होतं, आपल्या कुटुंबामध्ये आपण आनंदी राहतो, कुटुंबामध्ये एक वातावरण निर्मिती चांगली होते आणि मग सगळ्या गोष्टी चांगल्या त्या ठिकाणी होत जातात. म्हणून दररोजच्या कामाचं नियोजन केलं पाहिजे. दररोजच्या कामाचं नियोजन करत असताना 2 बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.
शाखेला जो 8 तासाचा कालावधी आहे त्या 8 तासाच्या कालावधीचे 2 भाग करायचे. एक लंच पूर्वीचा भाग आणि लंच नंतरचा भाग. मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये जो कारभाराचा सकाळचा भाग आहे, कार्यालय चालू झाल्यानंतर 10 ते 1.5 किंवा 2 तुमचा लंच टाइम असेल, त्या कालावधीमध्ये व्यवहाराची देवाणघेवाण जास्त होते. या मताशी तुम्ही सहमत आहात? प्रतिनिधी येतात, पैसे भरणा करतात, त्यांचे खातेदार येतात, ते ठेव खाती बंद करण्यासाठी पासबुक व्हाउचर आणतात आणि साधारणतः लंच टाइम पर्यंत शाखेमध्ये कामाचा जो उरक आहे तो जास्त असतो. नंतर आफ्टर द लंच झाल्यानंतर जो 2 नंतर किंवा 3 नंतर ते 6 किंवा 6:30चा टाइम असेल, तो कालावधी आहे. तो कालावधी कशा कामासाठी युटिलाइज करायचा याला नियोजन म्हणतात. हे नियोजन करतात. मग हा जो सेकंड सत्राचा भाग आहे त्याच्यामध्ये तुमच्या ठेवीच्या वाढीसाठी तुम्ही संपर्क केला पाहिजे. तुमचे जे काही कर्ज थकबाकीदार आहेत त्या कर्ज थकबाकीदारांकडे वसुलीसाठी प्रयत्न केला पाहिजे. संस्थेच्या इतर बाबींसाठी तुम्ही त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, ठेव प्रतिनिधींना एक अशी शिस्त लावायची का बिफोर द लंच त्यांचे काय मशीन असेल तर मशीन किंवा ऍप असेल तर ते अपलोड झाले. डाटा अपलोड हा 1 वाजायच्या आतमध्ये झाला पाहिजे. त्यांना शिस्त लावायची. जर तो आफ्टर लंच आला तर त्याला पॅनल्टी ठेवायची. बाबा हे चालणार नाही. आमच्या बँकेमध्ये सगळं आम्हाला कॅश भरणा करायचा असतो. नंतर बँकेत जमा झालेली रक्कम आम्हाला मुख्यालयात ट्रान्सफर करायची असते किंवा मुदत ठेवीमध्ये ठेवायची असते. त्याला फंड मॅनेजमेंट म्हणतात. तुम्ही तुमच्या शाखेचं मॅनेजमेंट जर केलं तर त्याच्यावर आधारित फंड मॅनेजमेंट तयार होतं. आणि हे फंड मॅनेजमेंट तुमचं काय विभागीय कार्यालय असेल किंवा मुख्यालय असेल त्या ठिकाणी प्रभावी फंड मॅनेजमेंट करू शकतात. कारण मित्रांनो, संस्थेमध्ये प्रत्येक येणारा रुपया हा उत्पन्नात आला पाहिजे. संस्थेमध्ये येणारा प्रत्येक रुपया जर तुम्ही उत्पन्नात आणू शकत नसाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने बँकिंग करत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही बँकिंग करत नाही. मग अननेसेसरी संस्थेला आपल्या अज्ञानपणामुळे त्या ठिकाणी तोटा त्या ठिकाणी सोसावा लागतो. अप्रत्यक्ष तोटा आहे. हा जो होणारा तोटा आहे अप्रत्यक्ष तोटा आहे. तो दिसत नाही डोळ्याने. पण नियोजन न केल्यामुळं किंवा कामाचा पडताळणी न केल्यामुळं संस्थेच्या सेव्हिंग खात्यामध्ये किंवा करंट खात्यामध्ये 25 लाख, 20 लाख, 10 लाख, 10 दिवस, 20 दिवस पडून राहतात. मी एका संस्थेचे पाहिले तर कोटी भर रुपये सेव्हिंगला पडून 4 महिने, 5 महिने. त्यांचा ओडी प्लस 50 लाखांनी. ओडी आपल्याला एवढा दिवस ठेवायचा असतो. ओडीला तर 0 इंटरेस्ट आहे. करंटला 0 इंटरेस्ट आहे. सेव्हिंगला काय नॉर्मली 3%, 3.5% भेटते, बँक देते. मग ह्या निधीचं फंडाचं मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही तुमच्या शाखेमध्ये उपलब्ध झालेला निधी तुम्हाला जे काही मर्यादा दिली तेवढे ठेवून तुम्ही लगेच मुख्यालयाला त्या ठिकाणी ट्रान्सफर केला. मग मुख्यालय तिथं निर्णय घेईल 15 दिवसासाठी ठेवायची का 46 दिवसासाठी का 12 महिन्यासाठी का 36 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची, तो मुख्यालयाचा पार्ट आहे. पण शाखेमध्ये जास्तीत जास्त बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स कधीच नाही. बरोबर, त्याला नियोजन असं. म्हणून तुमच्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींना तुम्ही शिस्त लावली पाहिजे. त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे. त्यांची तुम्ही मीटिंग घेतली पाहिजे शाखेमध्ये आणि त्यांना हे सगळं पडताळा सांगितलं पाहिजे का आम्ही तुम्हाला का सांगतो का तुम्ही एकच्या आतमध्ये या. त्याचं एकमेव कारण आम्हाला फंड मॅनेजमेंट करायचं असतं. म्हणून तुम्ही नियोजन तुमच्या शाखेचं जेवणापूर्वीचा कालावधी, जेवणानंतरचा कालावधी हे कशामध्ये घालवायचा याचं नियोजन तुम्ही शाखा चालू व्हायच्या अगोदर किंवा 1-2-3 मिनिटं एकत्रित देऊन नियोजन केलं पाहिजे. नंतरचा मुद्दा घ्या, योग्य निर्णय क्षमता.
योग्य निर्णय क्षमता, प्रॉपर डिसिजन एबिलिटी, प्रॉपर डिसिजन एबिलिटी ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. हे सूत्र मी का घेतले? कारण जर शाखेतला शाखा व्यवस्थापक एखाद्या थकबाकीदाराकडे भेट द्यायला गेला किंवा एखादी कर्ज प्रकरणाची फाईल आली आणि त्या कर्ज प्रकरणाच्या फाईलसाठी भेट द्यायला गेला, तर शाखेतील कर्मचारी जो काही ठेवीदार किंवा जो काही नवीन सभासद ग्राहक आपल्याकडे येतो त्याला व्यवस्थापक येईपर्यंत शाखेत बसून ठेवतो किंवा सांगतात उद्या साहेब ह्या वेळेमध्ये आहे, ह्या वेळेमध्ये तुम्ही कृपया करून या. मित्रांनो तसं नाही. जर शाखा व्यवस्थापक मुख्यालयामध्ये जर मीटिंगसाठी गेले असतील, विभागीय कार्यालयात मीटिंगसाठी गेले असतील, काही कारणास्तव बँकेत गेले असतील किंवा वसुलीसाठी गेले असतील किंवा ठेवीदाराच्या घरी गेले असतील, जो काही शाखेमधील स्टाफ आहे सिनियर 5 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष अशा स्टाफनी पूर्ण त्या सभासदाला माहिती दिली पाहिजे. म्हणजेच तुमच्यामध्ये ती एबिलिटी असली पाहिजे, ती क्षमता असली पाहिजे का साहेब जरी नसतील तर त्या ग्राहकाला मी पूर्णतः माहिती देऊ शकतो, पूर्णतः माहिती मी देऊ शकते. ही एबिलिटी तुमच्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे. चालेल? ही एबिलिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे. म्हणून तुमच्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे. ही योग्य निर्णय घेण्याची क्षमता कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वरिष्ठाला फॉलो करशाल त्यावेळेस. तुमचे जे शाखा व्यवस्थापक आहे, तुमचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना तुम्हाला फॉलो करता आलं पाहिजे.